शेतकऱ्याविषयी नेहमीच वेगवेगळे आंदोलन करणारे धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी कृषी आयुक्तालय पुणे येथे जाऊन युरियाच्या संदर्भात एक अनोखे आंदोलन छेडलेलं आहे. एक निषेध आंदोलन करून कृषी आयुक्तांना शेणाच्या गोऱ्या भेट दिलेली आहे. तर पाहूया त्यांचं हे निषेध आंदोलन. 4 महिने झाले माझ्या जिल्ह्यात काय करताय तुम्ही? मी रीतसर निवेदन दिले. मी पवित्र गाईचं शेण आहे, तुम्ही हे जर स्वीकारू शकत नाही म्हटल्यानंतर ह्याला जर वाळवी लागली साहेब तर मी खाऊन टाकतोय आणि हे जर व्यवस्थित कुजलं तर शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती करतंय. निवेदन निषेध निवेदन आहे माझं. हे तुम्हाला तुम्ही पवित्र गाईचं उलट तुमचं तुम्ही सन्मान मानायला पाहिजे. मी एक वारकरी संप्रदायातला मला तुम्ही पवित्र गाईचं शेण मला तुम्ही भेट देताय. तुम्ही तुमचे वेगळ्या दोन वेगळे विषय करा. तुम्ही पहिलं निवेदन द्या. निवेदन झालं निषेध निवेदन आहे माझं. मी रीतसर पत्र दिले. मी निषेध व्यक्त करतो. निषेध निवेदन घ्यायला तयार आहे ना. तुम्ही दोन गोष्टी एकत्र करा. ऐकून घ्या. एक मिनिट ऐका. पवित्र गाईचं मी ती निषेधासाठीच वापरतोय ना. तुम्ही माझ्या पवित्र दोन मिनिटं बसा तुम्ही. 2 मिनिटं पवित्र साहेब तुम्ही जरूर व्हिडिओ करा साहेब. मला काही नाही. मी काय तुमचा काही हातात घेतलेला नाही. निवेदन द्यायचं आम्ही निवेदन घेऊ. मी हे इथं ठेवून जाणार साहेब. मला बाकी माहिती नाही. तुम्ही निवेदन सुद्धाच नाही स्वीकारलं तर आता 4 महिने झालं काय मी तुम्हाला मेल केलाय त्याचं सुद्धा तुमचं मेलला जो निवेदनाला मला पत्र आलेलं आहे. आम्ही ते करू. तुम्हाला जर पटत असेल तुम्ही तुमच्या सत्सद दिला. ऐकून थांबा. मी बी वसूल मुंडेचं आहे, तुमच्यासारखाच आहे मी. ऐकून घ्या पूर्व. तुम्ही काय करा, वैयक्तिक निवेदन द्या अगोदर तुमच्या निषेधाचं, पुन्हा नंतर ती भेट द्या त्यांना. नाही भेट त्यासाठीच आणलं ना मग मी तेवढं लांबून. अरे बा, ऐकून तर घे. आमच्या आयुष्याचं असं सेन झालं. आता तुम्ही मी शेतकरीच आहेत की मी काही बामण मारवडे. अहो सगळे शेतकरीच आहेत साहेब. शेतकरीच आहेत. फक्त काय होतं कुऱ्हाडीला गोताच काळ होतं. ज्यावेळेस ती कुऱ्हाडीला बसतंय ना त्यावेळेस स्वतःच्याच मुळावर उठतंय. फक्त शेतकरी ही फरक आहे शेतकऱ्यामध्ये. खरा शेतकरी आणि दाखवण्यासाठी केलेली शेती ही शेतकरी वेगळा आहे. आधीच आम्ही त्या ठिकाणी 10-10 फुटाच्या जमिनी वाहून गेलेल्या जिल्ह्यातून येत आहोत आणि रब्बी मध्ये पुन्हा खत नाही. आमच्या खरीपामध्ये सगळं संपलं होतं. आणि ही जर साहेब एवढ्या ऍक्टिव्ह असतील ना, तुम्ही म्हणता ना मी बी शेतकरी आहे, कृषी विभाग किती डोक्यावर पडलाय. ही गाय आहे का बैल दिसतंय हो तुम्हाला? बैल दिसतंय तर बैलाची शिंग नाही ती गाय म्हणावी तर ह्याला सड नाही ती. बघा ही लोगो आहे सगळ्या देशात. महाराष्ट्र राज्याचा कृषीचा लोगो, कृषी कल्याणम कर्तव्यम, कुठून तयार झाला असेल ही लोगो असला? हा काही ट्रेंजर्ड आहे लोगो मधला. ट्रेंजर जन्माला आला का? एवढी हितच काय नाही यांचे. माझं तुम्ही निवेदन स्वीकारावं, मला पोच द्यावी, मी आणलेल्या गाईचं शेण स्वीकारावं आणि एवढीच अपेक्षा आहे. मला बाकी माहिती नाही. गाईचं शेण स्वीकारायची पण माहिती आहे. फक्त तुमचं निवेदन वेगळं द्या. नंतर तुम्ही मला पवित्र मी निवेदन बी देतो आणि ती पण देतो तुम्हाला. तुमच्या पद्धतीने देतो जसं पाहिजे तसं. तुम्हाला म्हणाले माझं फक्त तेवढं ते पहिलं जुनं एक निवेदनाचं ते काय होते तुम्ही गपलेत डोक्यावर नका, फक्त त्याला व्यवस्थित शेतकऱ्यासाठी कुजवा. वाळवी लागू देऊ नका. आज या ठिकाणी राज्याचे सन्माननीय कृषी आयुक्त साहेब यांना आम्ही मागील 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं की धाराशिव जिल्ह्यातला 7,883 मेट्रिक टन युरिया खत ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्याला उपलब्ध झाला नाही आणि त्या कार्यालयानं प्रेस नोट काढली होती की एवढा खत शिल्लक साठा आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला एकही पोतं खताचं उपलब्ध झालं नाही. त्यांना 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनात सांगितलं होतं 1 महिन्यात कारवाई करावी आणि जर कारवाई नाही झाली तर आम्ही तुम्हाला पवित्र देशी गाईचं शेण तुमच्या कार्यालयात आणून भेट देऊ. आणि त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी कृषी आयुक्त साहेबांना आम्ही प्युअर देशी गाईचं गावरान गाईचं शेण त्यांना त्या ठिकाणी भेट देऊन याचा निषेध व्यक्त केला आहे. आणि या उपर त्यांनी सांगितलं की 8 दिवसात तुम्हाला हवी असलेली माहिती देऊ. जर हवी असलेली माहिती 8 दिवसात नाही दिली तर राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांना गाढव भरती कार्यालयात केल्यामुळं जर शेतकऱ्यांना असा हा गाढव हिरवत असतील तर या कृषी मंत्र्यांनाच शेतकरी पुत्र लवकरात लवकर गाढव भेट देणार हे मात्र नक्की आहे.